नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, "अर्जुन सर, CCTV कॅमेऱ्याची दिशा बघा. कोणीतरी मुद्दामून ही दिशा आकाशाकडे करून ठेवली आहे." तर अर्जुन म्हणतो, "हो, हा खूप मोठा प्लॅन आहे. जो कोणी मास्टर माइंड आहे त्याने खूप अभ्यास केला आहे आणि खूप नियोजनबद्ध हे सगळं काही केलं आहे. पण शेवटी कितीही मोठा क्रिमिनल असू दे, एक ना एक पुरावा मागे सोडतोच." दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली किचनमध्ये सूप बनवत असते. अश्विन म्हणतो, "खरंच किती खमंग सुवास सुटला आहे. असं झालंय की मी कधी एकदा ते सूप पितोय." "खरंच सायली वहिनी, तू जेवण बनवायला घेतलं ना की आम्हाला जेवायची खूप घाई असते." तर इकडे सायलीचं काही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. सायली फक्त अर्जुनच्या फोन किंवा मेसेजची वाट बघत असते. कल्पनाताई म्हणतात, "सायली, किती वेळा सांगितलं की तू आराम कर, बाकी काहीही करू नको, पण सायली ऐकते कुठे?" त्याचवेळी श्वेता सायलीला म्हणते, "सायलीताई, कल्पना मावशी तुझ्याशी काहीतरी बोलतायत." तेव्हा सायली भानावर येते आणि कल्पनाताईंना म्हणते, "काय झालं आई, काय बोललात?" तर कल्पनाताई म्हणतात, "काही नाही गं सायली, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की जाऊन आराम कर, पण तुला आराम करायचाच नाही आहे. तू तर स्वयंपाकघरातच आहेस." तर सायली म्हणते, "आई, माझ्या हातचं जेवण जेवल्यानंतर तुम्ही खूप खुश होता. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद येतो ना, तेच पाहून मला तृप्त वाटतं. त्यामुळे मला आराम ही दुसरी गोष्ट नको आहे. मी खरंच खूप खुश आहे." तेव्हा श्वेता म्हणते, "सायलीताई, अर्जुन सर अजून आले नाही आहेत गं. अर्जुन सर कधीपर्यंत येतील?" तर अस्मिता म्हणते, "अर्जुन आल्यानंतरच आपण जेवायचं आहे." तर श्वेता म्हणते, "पण सायलीताई, अर्जुन सर आलेच नाही आहेत. त्यांना उशीर होणार आहे का?" तर सायली म्हणते, "हो, त्यांना उशीर होणार आहे." तर श्वेता नाटक करत म्हणते, "मुलींबद्दल काही कळालं आहे का?" तर सायली म्हणते, "नाही, अजून काहीच कळालं नाही. परंतु लवकरच कळेल." तर आता श्वेता अर्जुन कुठे आहे हे सायलीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण काही केल्यास सायलीसुद्धा श्वेताला काही सांगत नसते. सायली श्वेताला म्हणते, "सगळं काही ठीक होईल. तू सूप देशील का सगळ्यांना नेऊन? धर, मी बाऊल भरून देते. तू नेऊन दे." आता मात्र सायली श्वेताला काही न सांगता तिला काम करायला सांगते. तेव्हा मात्र श्वेता खूप चिडलेली असते. इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन आणि चैतन्य आता त्या ठिकाणी आलेले असतात. अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, "इन्स्पेक्टर निकम यांनी इन्व्हेस्टिगेशन करताना अगदी व्यवस्थित केलं असेल. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु आपण सुद्धा शोधाशोध घेऊन काहीतरी नक्की मिळेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे शोधा. तोपर्यंत मी आतमध्ये शोधतो." असं म्हणत आता अर्जुन आतमधल्या रूममध्ये शोधाशोध करत असतो आणि इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य बाहेरच्या खोलीमध्ये शोधत असतात. अर्जुन बारकाईने सर्व गोष्टी पाहत असतो आणि त्याचवेळी त्याच्या हाती तो पेन ड्राईव्ह लागतो. सुभेदारांच्या घरी सर्वजण सायलीने बनवलेल्या सूपचं कौतुक करत असतात. सायली मात्र स्वयंपाकघरात अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. त्याचवेळी प्रतापराव सायलीला आवाज देत म्हणतात, "सायली, अगं तू तिथे काय करतेस? इथे ये, आमच्यासोबत सूप प्यायला बस." कल्पनाताई सायलीला म्हणतात, "सायली बाळा, तू इथे बस बरं." त्यावेळी प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, "सायली, अगं आत्ताच मला अर्जुनचा." तर त्यावेळी अस्मिता आवाज देत म्हणते, "प्रतिमात्या, अगं जे काही बोलायचं ते नंतर बोल, पण अगोदर सूप प्यायला बस. खूप छान सूप झालं आहे आणि हो, थंड झाल्यानंतर ते चांगलेही लागणार नाही." तर प्रतिमात्या म्हणतात, "बरं, ठीक आहे." प्रतिमात्या आता परत काही सायलीला बोलणार, त्याचवेळी कल्पनाताई आवाज देत म्हणतात, "प्रतिमा, आपण एक काम करूयात का? आपण आपल्या सायलीला दोघींनी मिळून सूप भरवूया, म्हणजे आपल्या नातवंडाला दोन्ही आजींचं प्रेम मिळेल." तर प्रतिमा आत्या म्हणतात, "हो चालेल." आता दोघीही प्रेमाने सायलीला सूप भरवत असतात. तर प्रतापराव हे दृश्य पाहत म्हणतात, "खरंच हे दृश्य म्हणजे नजर लागण्यासारखं आहे." आता कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या दोघेही शांत असतात. सायली विचारते, "काय झालंय? तुम्ही अशा शांत का झालात?" तर प्रतिमा आत्या सायलीच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, "खरंच बाळा, तू खूप धीराची आहेस आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रसंगाला अगदी धीराने सामोरी गेलीस." तर कल्पनाताई म्हणतात, "सायली, खरं सांगू का? तुझ्या जेलमध्ये काय हाल होत असतील, तुला काय त्रास होत असेल, हा विचार करून सुद्धा मला रात्री झोप येत नव्हती. पण बाळा, आता हे सगळं काही बस झालं. आता फक्त तुझ्या आयुष्यात आनंदच असायला हवा." तर प्रतापराव म्हणतात, "हो ना, पण त्यासाठी सायलीने स्वतःच्या तब्येतीची काळजीसुद्धा घ्यायला हवी." प्रतापराव सायलीला पुढे म्हणतात, "सायली, तू एक काम कर. योगा आणि मेडिटेशनचा जो क्लास आहे ना, तो जॉईन कर आणि रोज सकाळी उठून माझ्यासोबत वॉकिंगला ये." आता अस्मिता म्हणते, "हो, तुझ्या निमित्ताने डॅडचं तरी चालणं होईल." तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, "बरं सायली, आपण मंदिरात कधी जाऊया?" तर अश्विन म्हणतो, "1 मिनिट."
"वहिनी, आज संध्याकाळी दुपारनंतर तुझी मी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे. त्यामुळे दादा आल्यानंतर तू आणि दादा दोघांनीही सोनोग्राफीला जायचं आहे. अगोदर सोनोग्राफी आणि बाकी सगळ्या गोष्टींनंतर." इथे सायली मात्र अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. इकडे अर्जुन मिळालेला पेन ड्राईव्ह इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्याला दाखवत म्हणतो, "हे बघा काय मिळालं आहे." तर चैतन्य म्हणतो, "पेन ड्राईव्ह?" तर अर्जुन म्हणतो, "हो, आतल्या रूममध्ये मला हा पेन ड्राईव्ह सापडला आहे." तर त्या पेन ड्राईव्हवर डी असं लिहिलेलं असतं. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, "डी म्हणजे नक्की काय असेल?" तर आता अर्जुन म्हणतो, "हो ना, मलाही तेच कळत नाही आहे. म्हणजे सुरेश काय म्हणाला होता की सायलीसोबत काम करणाऱ्या माणसाचं नाव टोनी आहे, पण इथे तर डी आहे." आता अर्जुन चैतन्य म्हणतो. इन्स्पेक्टर सावंत विचार करू लागतात. त्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, "इन्स्पेक्टर सावंत, हा पेनड्राईव्ह तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही नक्की त्यामध्ये काय मिळतं ते चेक करा." इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, "हो, इन्स्पेक्टर निकम यांच्या ताब्यात हा द्यावा लागेल आणि इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल." तर आता अर्जुन चैतन्याला विचारतो, "चैतन्य, केअरटेकरला कॉल लागला आहे का रे?" तर चैतन्य म्हणतो, "नाही ना." असं म्हणत आता चैतन्य पुन्हा एकदा फोन करायला घेतो. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, "अर्जुन सर, आता मला निघावं लागेल. मी आता पोलीस स्टेशनला गेल्यावर पेनड्राईव्हच्या तपासाला सुरुवात करतो." असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत पोलीस स्टेशनला जायला निघतात. सुभेदारांच्या घरी कल्पनाताईंनी सायलीसाठी गर्भसंस्काराचं पुस्तक आणलेलं असतं. कल्पनाताई ते पुस्तक सायलीकडे देतात आणि म्हणतात, "सायली, हे बघ, मी तुझ्यासाठी गर्भसंस्काराचं पुस्तक आणलं आहे." ते पुस्तक पाहत सायली पुढे म्हणते. तिचं लक्षच मात्र अर्जुनच्या वाटेकडे असतं. त्याचवेळी सायलीचा पाय अडखळतो आणि सायलीचा तोल जाणार तर अस्मिता तिला सावरते. तिला सर्वजण बसवतात. कल्पनाताई म्हणतात, "सायली बाळा, तुला चक्कर तर आली नाही आहे ना?" सायली म्हणते, "नाही आई, अगं फक्त पाय अडखळला." असं म्हणत आता सर्वांना सायलीची खूप काळजी वाटत असते. कल्पनाताई आता श्वेताला पाणी आणायला सांगतात. सायली पाणी पिते आणि ग्लास ठेवायला जाणार तर ते टेबलवर न ठेवता ते पुन्हा एकदा तिच्या हातून खाली पडतं. आता श्वेता ते ग्लास उचलून ठेवते, परंतु सगळ्यांच्याच लक्षात येतं की सायलीच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू आहेत. म्हणूनच प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, "सायली बाळा, काय झालंय? तुझ्या डोक्यात नक्की कोणते विचार सुरू आहेत? कुठे लक्ष आहे तुझं?" सायली म्हणते, "अगं आई, मी फक्त त्या मुलींचा विचार करते. मुली कुठे असतील गं? मुली अजूनही सापडल्या नाही आहेत. मला त्यांची काळजी वाटते आणि हे काही कामानिमित्त बाहेर गेलेत. त्यांचा अजून फोनही आलेला नाही." कल्पनाताई सायलीला म्हणतात, "सायली, मला माहीत आहे त्या मुलींसाठी तुझा जीव तुटतोय. पण बाळा, आता फक्त तुला तुझ्या बाळाचा विचार करावा लागेल. त्याची काळजी घ्यावी लागेल." दुसरीकडे चैतन्य सतत फोन करत असतो. परंतु त्या व्यक्तीचा काही फोन लागत नसतो. अर्जुन म्हणतो, "तू पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न कर." त्याचवेळी अर्जुनला सायलीचा मेसेज आलेला असतो की हाताला काही लागले का. त्यावेळी अर्जुन मेसेज करतो की घरी आल्यावर बोलू, मी घरीच येत आहे. चैतन्य विचारतो, "कोणाचा मेसेज आहे?" त्यावेळी अर्जुन म्हणतो, "तुझी वहिनी घरात सर्वजण तिची काळजी घेत आहेत, तिला सावरत आहेत, परंतु तिचा मात्र कुठेच लक्ष लागत नाही आहे. जोपर्यंत घरी जाऊन काय घडलं ते मी सांगत नाही तोपर्यंत ती काही शांत होणार नाही. चैतन्य, आपण एक काम करू, आता आपण घरी जायला निघू. सायलीला या पेनड्राईव्हबद्दल सांगायला हवं." असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य घरी यायला निघालेले असतात. अर्जुनचा मेसेज वाचून सायली खुश झालेली असते. ती म्हणते, "आई, यांचा मेसेज आला आहे, ते घरीच येत आहेत." आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शांतता पाहून प्रतापराव म्हणतात, "चला, म्हणजे अर्जुनचा मेसेज वाचून तुला थोडं तरी बरं वाटतंय." इथे श्वेता सायलीकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, सायली इतकी रिलॅक्स दिसते, म्हणजे नक्कीच अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं असेल. पण आता हा विषय मी सायलीकडे काढू कसा? आता श्वेता काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याचवेळी गौरी सायलीला आवाज देत म्हणते, "सायलीताई, बघ ना, मी चित्र काढलं आहे. हे चित्र माझं आहे, हे तुझं आणि हे तुझ्या होणाऱ्या बाळाचं." तर आता सर्वजण गौरीने काढलेल्या चित्राचं कौतुक करत असतात. आता श्वेता सायलीला म्हणते, "सायलीताई, अगं तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे, तू जेवून घे. अर्जुन सरांची वाट नको बघत बसू." तर प्रतापराव म्हणतात, "हो सायली, तुझ्या जेवणाची वेळ योग्य असणं गरजेचं आहे, त्यामुळे तू वेळेवर जेवून घे. अर्जुन येईलच, तू त्याची वाट बघत बसू नकोस. चल, तू जेवून घे." तर सायली म्हणते, "नाही, नको, थांबा." आता प्रतिमा ही सायलीला समजावत म्हणते, "सायली, काय चाललंय तुझं? अगं तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे. तुझा टाईम टेबल जसं आपण तयार केला आहे तसंच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. चल बरं, तू जेवून घे." तर सायली म्हणते, "आई, माझं इथे लक्ष लागत नाही आहे. मला मुलींच्या शोधासाठी जायचं होतं, पण तुम्ही मला कोणी जाऊच दिलं नाही. पण मुली जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत माझा जीव काही थाऱ्यावर राहणार नाही. माझ्या जीवाला काही शांतता लागणार नाही.
मुलींच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं, माझ्या मुलींच्या बाबतीत काही बरं वाईट झालं, हा विचारसुद्धा मला स्वस्थ बसू देत नाही आहे. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, परत हा विषय नको. मी एकदा सांगितलं ना, तू घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही. यापुढे तू प्रत्येक गोष्ट आमची ऐकायची आणि आम्ही जे सांगू ते करायचं. आमचं एवढंच आहे की तू आता घराबाहेर पडायचं नाही. तू फक्त आराम करायचा. चल जेवायला बस. श्वेता, हिला जेवण वाढायला घे, असं म्हणत कल्पनाताई सायलीला समजावतात. आता सायली मात्र शांतच होते, पण तिच्या मनाची हुरहुर काही शांत होत नसते. तिला सतत मुलींची काळजी वाटत असते. दुसरीकडे बघायला मिळतं की राकेश आणि सचिन पेनड्राईव्ह शोधत असतात, परंतु अजूनपर्यंत त्यांच्या हाती काही पेनड्राईव्ह लागलेला नसतो. त्याचवेळी सचिनला टोनीचा फोन येतो. टोनी म्हणतो, सचिन, तू मला तासाभरात भेटायला येणार होतास ना, त्याचं काय झालं? सचिन म्हणतो, येणारच होतो, पण यायला थोडा उशीर झाला. तर टोनी म्हणतो, मला अशा कामाला उशीर झालेला अजिबात आवडत नाही. अगोदरच खूप उशीर झाला आहे, त्यामुळे वेळेत यायचं, असं म्हणत टोनी फोन ठेवतो. इकडे राकेश टोनीचा फोन ऐकतो आणि त्यानंतर सचिनला म्हणतो, सचिन, आता काय करायचं? तो टोनी आला आता आपला आता जीवच घेईल. आता जर आपल्याला पेनड्राईव्ह नाही मिळाला तर मग ते आपण टोनीला काय सांगणार आहोत? पण तो पेनड्राईव्ह हरवलाच कसा? तर राकेश असं विचारतो. सचिन त्याला म्हणतो, हा काय प्रश्न विचारतोयस? अरे, एखादी गोष्ट जशी हरवते तसाच हा पेनड्राईव्ह हरवला आहे. मी काय करू? इथे राकेशला आता प्रियाचा फोन आलेला असतो. आता सतत तो प्रियाचा फोन घेणं, तिची कटकसरू ऐकणं राकेश खूप कंटाळलेला असतो. राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, आम्ही खूप बिझी आहोत, खूप महत्त्वाचं काम चालू आहे, मी तुला नंतर फोन करतो. परंतु त्याचवेळी सचिन राकेशचा फोन घेतो आणि म्हणतो, कोण आहे? प्रिया आहे का? असं म्हणत सचिन बोलायला घेतो आणि प्रियाला म्हणतो, हॅलो प्रिया, बोल. तर प्रिया म्हणते, सचिन, अरे तो राकेश कुठे आहे आणि काय झालं? श्वेताचा तुम्हाला फोन आला होता का? श्वेताने काही सांगितलं का? तर त्यावेळी सचिन म्हणतो, नाही, अजूनपर्यंत श्वेताचा फोन आलेला नाही आणि तिने काही सांगितलेलं नाही, पण आम्ही खरंच खूप बिझी आहोत. तर प्रिया म्हणते, पण आपल्याला माहिती कळायला नको का? तर सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया, जरा शांत हो, उगाच काही गडबड करू नकोस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू अर्जुन तिथे काय करतोय त्यापेक्षा आम्ही इथे काय करतोय हे महत्त्वाचं आहे. आम्हीसुद्धा एक महत्त्वाचं कामात आहोत. आम्हालासुद्धा एका गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. तर प्रिया विचारतोय, कोणती? काय झालं आहे नक्की? त्यावेळी सचिन घडलेला प्रकार सांगतो. माझा एक पेनड्राईव्ह जो मिळत नाही आहे. तर प्रिया म्हणते, पेनड्राईव्ह? असं काय आहे त्या पेनड्राईव्हमध्ये? तर सचिन म्हणतो, आपण मुलींना कुठे ठेवलं होतं त्या जागेचा सगळा GPS आणि एवढंच नाही तर काही कॉन्टॅक्टसुद्धा त्याच्यामध्ये आहेत. हे सगळं काही मोबाईलमध्ये ठेवणं मला सेफ वाटत नव्हतं आणि म्हणून मी पेनड्राईव्ह बनवला होता. पण मला एवढं नक्की आठवतं आहे की तो पेनड्राईव्ह मी कुठेतरी लपवून ठेवला होता. ड्रॉवरमध्येच ठेवला होता, पण आता बरं मला कुठे मिळत नाही आहे. तर राकेश म्हणतो, आम्ही तोच पेनड्राईव्ह शोधतो आहे, पण अजूनपर्यंत मिळाला नाही. या सचिनला आठवत नाही आहे की त्यांनी तो पेनड्राईव्ह कुठे ठेवला आहे आणि तो पेनड्राईव्ह सापडत नाही आहे. म्हणून प्रिया आता टोनीबरोबर असणारी आपली मीटिंग कॅन्सल झाली आहे. टोनी आपल्यावर चिडला आहे आणि तो जर पेनड्राईव्ह दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर तुम्हाला कळत नाही का? तुम्ही सर्वजण मला नेहमी बिनडोक म्हणत असताना आता हा मूर्खपणा कुणी केला आहे? तर त्यावेळी सचिन शांत होतो. तर प्रिया सचिनला म्हणते, सचिन, अरे तो पेनड्राईव्ह कुठे आहे? तर सचिन म्हणतो, कुठे सापडतच नाही आहे. तर राकेश सचिनला म्हणतो, सचिन, त्याला पासवर्ड तर आहे ना? सचिन म्हणतो, ऑफकोर्स राकेश, मी इतकासुद्धा बिनडोक नाही आहे. तर प्रिया सचिनवर चिडते आणि म्हणते, सचिन, बिनडोकपणा तर तू केला आहेस तो पेनड्राईव्ह हरवून, पण बरं आहे की जो पेनड्राईव्ह कोणाच्या हाती लागला तर सुद्धा डेटा लगेच रिकवर होणार नाही. तर सचिन प्रियाला म्हणतो, तरीसुद्धा तो पेनड्राईव्ह सापडायलाच हवा. कुठे असेल तो पेनड्राईव्ह? काही झालं तर तो पेनड्राईव्ह दुसऱ्या कोणाच्या हाती लागायला नको. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई, मी बाहेर जाऊ शकत नाही, परंतु घरी राहिले तरीसुद्धा माझं कुठेच लक्ष लागणार नाही. जोपर्यंत त्या मुलीला मी शोधत नाही आणि त्यांना सुखरूप घरी घेऊन येत नाही तोपर्यंत माझं कुठेच लक्ष लागणार नाही. मला सांगा, मुली सापडत नाही आहेत आणि मी इथे स्वस्त बसून राहू शकते का? तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, तू माझ्याशी वाद घालू नकोस. मी तुला एकदा सांगितलं ना, इन्व्हेस्टिगेशनसाठी तू बाहेर जाणार नाही आहेस, तू घरातच राहणार आहेस. घरातूनच फक्त बाळाची काळजी घेणार आहेस. या सगळ्या गोष्टी तू घरातून हँडल करू शकतेस आणि मी कोणत्याही तपासासाठी घराबाहेर तुला पाठवणार नाही. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो. अर्जुन हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा सायलीला हेच सांगितलं होतं की तू आराम कर, परंतु आता मला कळतंय की कदाचित सायलीला जे वाटतंय तेच तिने करायला हवं. आणि मम्मा, ती जर माझ्यासोबत बाहेर आली तर मी असेनच ना तिच्यासोबत आणि मी तिची काळजी घेणार नाही असं तुला वाटते का?
तुम्ही कोणीही काळजी करू नका. माझ्यासोबत सायली असेल तर ती घरात जेवढी सेफ आहे तेवढीच तिथेही सेफ असेल. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, छान, म्हणजे आता तुझासुद्धा तिला पाठिंबा आहे. म्हणजे आईला काय वाटतं याने कुणालाच काही फरक पडतो आहे. तुम्हाला तुमच्या मनाला जसं वाटेल तसं करायचं आहे. मग करा, तुम्हाला जे हवं आहे ते करा. आता मला कुणीही काही विचारू नका. आता सर्वजण शांत होतात. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना अगं एवढा रागा कशाला करतेस. सायली कल्पनाताईंना समजावत म्हणते, आई तुम्ही आई म्हणून माझी काळजी करताय हे मी समजू शकते, पण त्या मुलींचीसुद्धा मी आई आहे. खरं तर त्या मुलींना मी जन्म दिला नाही आहे, पण मी त्यांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे ना. मग त्यांना सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. त्यांना सुखरूप ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. उद्या देव न करो माझ्या बाबतीत किंवा गोलूच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर आपण घरात सर्वजण शांत बसून राहिलो असतो का. मग आई मला सांगा, त्या मुलींच्या बाबतीत आपण त्यांचा विचार नको का करायला. तर कल्पनाताई म्हणतात, हे बघ सायली, मला बाकी काहीच माहीत नाही. मला फक्त एवढंच वाटतं आहे की तू आपल्या बाळाची काळजी घ्यावीस. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई मी तुरुंगात असताना मला प्रचंड मानसिक त्रास झाला, खूप त्रास होत होता. तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी माझ्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष नाही केलं, कारण मला माहीत होतं माझं बाळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्या कठीण काळातसुद्धा मी फक्त माझ्या बाळाचा विचार करत होते, माझ्या बाळाची काळजी घेत होते. तिथेसुद्धा मी माझ्या बाळाची काळजी करणं सोडलं नव्हतं. पण आता तर मी घरात आहे, तुम्ही सर्वच जण माझ्या आजूबाजूला आहात. मग आता जर थोड्या वेळासाठी मी घराबाहेर पडले, मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे. आणि आई मी जर कोणतेच प्रयत्न केले नाही, मी जर त्यांना शोधलं नाही, त्यांना शोधून घरी आणू शकले नाही, तर माझंच मन मला खात राहील. त्यामुळे प्लीज आई मला अडवू नका. मला त्या मुलींचा शोध घ्यायचा आहे, त्यासाठी प्लीज घराबाहेर पडायची परवानगी द्या. तर आई मी तुमच्यासमोर हात जोडते. कल्पनाताई सायलीचा हात धरतात आणि म्हणतात, हात नको जोडूस गं. खरं तर मला तुझी आणि बाळाची काळजी वाटते, बाकी काही नाही. तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, पण अर्जुन सायलीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस मम्मा, मी तिच्यासोबत असणार आणि तिला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरं सायली अगोदर सोनोग्राफीला जायचं, मग बघू आपण. तर आता सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता श्वेता नाटक करत म्हणते, बघा ना अर्जुन सर, अहो तुम्ही आला नाहीत, तुम्ही घरी नव्हता म्हणून सायलीताई जेवलीसुद्धा नाही आहे. आता किती उशीर झाला आहे, खूपच उशीर झाला. तुम्हाला कुठे गेला होता तुम्ही नक्की. आता अर्जुन काही सांगणार त्याचवेळी प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुन बरं झालं तू आठवण करून दिलीस. मी तुला श्रीनाथचा नंबर दिला होता, तू त्याला फोन केलास का, काही कळालं आहे का. तर अर्जुन म्हणतो, नाही अजूनपर्यंत मी श्रीनाथला फोनही लागलेला नाही आणि लागला तर तो उचलत नाही आहे. तर आता प्रतापराव विचारतात, हा श्रीनाथ कोण आहे. तर सायली विचारते, आणि आई तुला कधी यांचा फोन आला. तर प्रतिमा म्हणताय, अगं मगाशी मी तुला तेच सांगण्यासाठी आले होते, अर्जुनचा मला फोन आला होता, आमचं बोलणं झालं, पण तुला सूप भरवण्याच्या नादामध्ये ती गोष्ट सांगायची राहून गेली. आता सायली अर्जुनकडे पाहते तर सायली अर्जुनला विचारते की कोण आहे श्रीनाथ. तर इथे श्वेता मनाशीच म्हणते, सांग मला तरी क्ल्यू मिळू दे. अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो, पण आधी तू जेवून घे. प्रतापराव म्हणतात, चला सगळ्यांनी जेवून घेऊया. दुसरीकडे राकेशला फोन आलेला असतो. राकेश म्हणतो, हो सांगतो, मी सचिनला सांगतो, असं म्हणत राकेश फोन ठेवतो. आता महिपत शिकरे सचिनवर चिडलेले असतात. ते म्हणतात, एवढी महत्त्वाची गोष्ट कशी काय हरवू शकते रे दीक्षित. तर सचिन महिपतला म्हणतो, अण्णा अहो मी अगदी तो व्यवस्थित ठेवला होता, पण तो आता तर कुठे सापडतच नाही आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, अरे तो आता सापडत नाही आहे, मग तुझ्या त्या व्यवस्थित ठेवण्याला काही आग लागते लावतोयस का. आता सचिनला सुरेशचा फोन आलेला असतो. सचिन म्हणतो, बोल सुरेश. तर सुरेश आता सचिनला म्हणतो, त्याचवेळी सचिनला सुरेशचा फोन येतो. सचिन म्हणतो, बोल सुरेश. तर सुरेश आता सचिनला म्हणतो, सचिन सर तुमचा पेनड्राईव्ह सायलीच्या नावावर जी जागा आहे तिथे तर चुकून राहिला नाही आहे ना. तर सचिन म्हणतो, एक मिनिट, म्हणजे तुला आणि सोनलला ज्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं तिथेच ना. हो कदाचित तिथेही असू शकतो, कारण त्यावेळी मी टोनीला भेटण्यासाठी आलो होतो आणि त्यावेळी तो पेनड्राईव्ह माझ्यासोबतच होता, तो माझ्याकडे होता. सुरेश म्हणतो, हो सर मी सुद्धा तुमच्याकडे तो पेनड्राईव्ह बघितला होता, म्हणूनच तर मी तुम्हाला विचारतोय. आता मात्र सचिनला धक्का बसतो, कारण त्या जागी पेनड्राईव्ह असेल आणि जर तो कोणाच्या हाती लागला तर मग काही आपलं खरं नाही, हे सचिनच्या लक्षात येतं. सचिन म्हणतो, तो पेनड्राईव्ह मी तिथे कसा विसरलो, मला काहीच लक्षात येत नाही आहे.
माझ्या लक्षात येत आहे, ठीक आहे, हे मी बघतो, असं म्हणत सचिन फोन ठेवतो. सचिन राकेशला म्हणतो, चल राकेश, आपण तिथे जाऊन चेक करूया. त्यावेळी महिपत त्यांना थांबवतात आणि म्हणतात, दीक्षित, तू माझ्याकडून काहीच शिकला नाहीस. अरे, आपण जो गुन्हा केला आहे त्या ठिकाणी आपण गुन्हेगारांनी परत तिथे जाणं म्हणजे आपली शेवटची आणि सगळ्यात पहिली चूक. तर सचिन म्हणतो, हो अण्णा, परंतु तो पेनड्राईव्ह शोधण्यासाठी आता आपल्याला तिथे जावंच लागेल. बाकी कुठलाच पर्याय नाही आहे. मी व्यवस्थित काळजी घेईन. तुम्ही नका काळजी करू. राकेश म्हणतो, आणि मी आहे ना, मी व्यवस्थित काळजी घेईन. नका काळजी करू. तर महिपत शिखरे राकेशला म्हणतात, म्हणूनच तर काळजी वाटते. तुझं नको तिथे चालणारं डोकं आहे ना, ते अगोदर बंद कर. तर महिपत शिखरे सचिनला म्हणतात, तुम्ही तिथे जाल ना, तिथे 113% पोलीस असणार आहेत. अगोदर तुम्हाला त्यांना घालवावं लागेल आणि मगच तिथे पाय ठेवावा लागेल. आता सचिन आणि राकेश त्या जागी जायला निघालेले असतात. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन सायलीला पेनड्राईव्ह दाखवतो आणि म्हणतो, या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच कोणती तरी इन्फॉर्मेशन असेल की जी आपल्याला महत्त्वाची ठरेल. या पेनड्राईव्हमध्ये सोनलच्या बाबतीतली गोष्ट कोणती नसेल तर तो पेनड्राईव्ह तिथेच नसलाच असता. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, खरंच जर या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुलींचा ठाव ठिकाणा लागला तर किती बरं होईल. आता सायली अर्जुनला म्हणते की या पेनड्राईव्हमध्ये डी हे अक्षर का असेल, कारण आत्तापर्यंत या केसमध्ये असणारी 2 व्यक्ती म्हणजे सुरेश आणि टोनी. मग या सुरेशचा नाव डी वरून असेल का? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही, सुरेशचं आडनाव मला माहीत आहे की कदम आहे. मग दुसरी कोणती तरी व्यक्ती असू शकते. खरं तर टोनीचं आडनाव माहीत नाही आहे. कदाचित त्याचंही आडनाव असू शकतं. सायली म्हणते, जर टोनीचं आडनाव डीवरून नसेल तर किंवा या सगळ्यामध्ये तिसरीच कोणीतरी व्यक्ती असेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हो, खूप मोठा ट्रॅप आहे. यात 1-2 नाही तर तब्बल बरीच नावं असू शकतात. तर सायली म्हणते, मला तर एक प्रश्न पडलाच की मी तर त्या टोनी किंवा सुरेशला ओळखतही नाही, तरीसुद्धा या प्रकरणामध्ये माझं नाव अगदी व्यवस्थित गोवलं गेलं आहे. म्हणजे नक्की यामागे काय असेल? मला खात्री आहे की या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तेच असेल, तिसरी व्यक्ती. तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रिया श्वेताला फोन करते आणि काही माहिती सापडली आहे का असं विचारते. तर श्वेता म्हणते, नाही, अजूनपर्यंत कोणतीही माहिती सापडली नाही. तर प्रिया श्वेताला म्हणते, आता तर तुला डिरेक्टली सायली अर्जुनच्या रूममध्येच घुसावं लागेल. सायली आणि अर्जुन आता सोनोग्राफीसाठी निघालेले असतात आणि ते रिपोर्ट पाहून अर्जुन इतका खुश होतो आणि म्हणतो, हे बघ आपल्या बाळाचं नाक, हे बघ आपल्या बाळाचे गाल, असे म्हणत अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवत असतो. आता हीच संधी साधून प्रियाने सांगितल्याप्रमाणे श्वेता सायलीची रूम साफ करण्याच्या निमित्ताने रूमची झडती घेत असते. त्यावेळी सायलीच्या केसची फाईल आता श्वेताच्या हाती लागलेली असते. आता ही फाईल तिथून घेऊन जाण्यामध्ये श्वेता यशस्वी ठरेल की त्याचवेळी सायलीची एंट्री होईल, हे पाहणं अतिशय रंजक होणार आहे. तर मित्रांनो, मालिकेचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. बाय बाय.